कुठली जरी पूजा असली गजानन गणपतीचं नाव घेतल्याशिवाय रीतीचे कार्य सिद्धीला जात नाही. आलेल्या कामामध्ये कदापि विघ्न येत नाही. महादेवाचा पुत्र तो गजानन महाराज. तुला काय अक्कल आहे का? पुत्र काय तुम्हाला ते पुत्र नाही म्हणले. तुमच्या डोक्यात काही पाणी काय? पुत्र नाही म्हणले ते. कुत्र नाही म्हणले ते कुत्र्याचे पिल्लू म्हणले. काय पुत्र आणि कुत्र्याच्या पिल्लात काय फरक असतो का? लय मोठा फरक असतो. आता काय फरक आहे? लय मोठा फरक असतो. काय मोठा कुत्रा आहे ना हा त्यासोबत टांग करून मोठा कुत्र मोठा कुत्र आणि लहान पिल्लू आणि लहान पिल्लू आहे ना हा. त्याचे चारी पाय सवाट टेकून मुततो. त्याचा पाय उचलत नाही का? अजिबात आहे कुत्र ते कुत्रच असत. आणि फरक आहे त्याच्यामध्ये. तुला कुत्र नाही कळत. महादेवाचा ओढत पुत्र गजानन गणपती. महादेव गणपतीचं नाव घेतल्याशिवाय कोणताही कार्यक्रम होत नाही. म्हणजे कोणतंही काम करायचं असलं तिथं गजानन गणपती. अरे साधारणतः शेती वर्गाचं जरी काम असलं, तिथं सुद्धा हगन जागरण गोंधळ जरी असलं बाबा, सुद्धा हगन अरे सत्यनारायण पूजा जरी असली तरी पण हगन पुढे देवाला जायचं असलं तिकडे जाऊ ना तिकडे नको. हागण नाही, हाच गण. हगन तसं नाही बाबा, हाच गण. हगन अजून सांगू बा, त्याच्याकरता गजानन गणपती नमन करावं लागतं. तुला माहितीये गजानन गणपती सेवा केली, परंतु तुला माहिती का याची राय त्याचबरोबर कोणत्या देवाचे नमन केले बाबा? या देवाचे हा मारकुंड्या. काय डोकं बिकं फिरलं का काय? काय मारकुंड्या नाही म्हणजे मारकांड्या म्हणतात. हा ते मारकंड्या. कहून आता येईल लोखंड घेऊन आता लोखंड घेऊन देव जर कधी आले देव आल्यावर दबादब दबादब त्याला मारकांड देव म्हणते. आणि मग ते कसं गोष्ट तिथं तू काय म्हणतो? त्याच्या कोण घेत? तुम्हाला माहिती का? कोण घेतं? अंगात आहे, अंगात हा. तुम्हाला जागी दाखवतो. जो आपल्या अंगात जागरी झोप खाणे. त्याच्यामुळे आम्ही भाऊजी बाहेर देव म्हणतो. तुमच्या अंगात जागी जो टाण का भाऊजी हा? खरं सांगा बाई तुम्ही आंघोळ कधी काढत्या? अण्णा आंघोळीचं काय आलं आणि बाई? मग तुम्ही काही बी काढी द्या बाई. आंघोळीचं काय आलं त्याच्यात? आणि मग मग आंघोळ तर म्हणली हा आकाशाला केली. आकाशीला गेली डायरेक्ट दिवाळी. आता बाया दिवाळीला केली. पुन्हा डायरेक्ट आकाशीला. आकाशीला गेली डायरेक्ट दिवाळी. आणि दिवाळीला गेली डायरेक्ट आकाशी. आता बाया तरी म्हणलं मधले 6 दिवस आणि हे मधले दिवस माहिती का तुला? हा. जप तप करावं लागत. हा का? ते म्हटलं भाऊजी तुमच्या अंगाचा बोकड्याने बुरटवास का? तुला बोकड्या दिवस काय मी? दाढी नाही तुला आता येईल विश्वास कर. गाडी काय बोकड्याची कशी? दाढीचा बोकड्या देवाला चालत नाही. अंगात जागती जो ठाणे. तर भाऊजी तुमच्या देवाला बोलून घ्या आम्हाला कोडं लावायचे. हा तुम्ही थोडं वाजवा. हा. आणि देवाला बोलून घेतो. झालं चाललं बरे झालं बावन विरदाचा विरदाचा मल्ला रे देवा. देवा हळू देवा हळू घ्या सध्या पाच होता छाकड्याची रांगी वर जरा नीट असं घ्या.
अय्या. तेव्हा अरे आनंद झाला हे भोळे बापरे सेवा काही पाहून झालं नाही झालं अजिबात पावली नाही रे, एवढे शेळा पुढे खाऊन अजिबात पावली नाही. काय झालं लय मोठं कारण झालं रे. काय झालं आता काय? माझे वागे केव्हाचे बोंबला तर रे, आताशी एकदा चहा आणली रे. या कडे का मग 17 वगैरे करायचं की तुम्हाला पुड्या खाल्ल्या, शिरा खाल्ला, नाही जेव्हा चहा येईल पाहून करून आणि तर पावन होईल. हा होईल येईल जेव्हा चहा येईल अहो पाहून. कारभारी खाली बसा ना, उभे काय राहिले पाहून तुम्ही? करून घ्या जेव्हा. तसं पावन होत नाही रे. त्या पोरं लावलं आपण. कोडं लावायचं होतं, तुला नारळ ठेवावं लागेल रे. आता आमच्या दुकानात दुपारा चालू नाही राहत याला कुठं चालू राहील बंद पैसे झालं. बी चालतील रे, पैसे घ्या तेव्हा तुम्ही पैसे बी चालतील. अरे माझ्या खिशात हात घालू नको, तुला भुलकंडी लावून टाकेल. रे बोल तुझं काय करे. आपली म्हैस हरवली होती कालच्यापर्यंत तुझी म्हैस हरवली. हा अरे खुट्या सगत गेली का साखळी सगत मी गेली? घरी नव्हतो अरे तुला बी नाही चाकली बी नाही म्हणजे खुट्या सगट गेली. हा अरे जा बघता, हो हो तिच्या फरपटीनं जा म्हैस सापडून जाईल. शोभा. काय झोपताळे तेव्हा. आवाज देवा. हा, माझा पण एक कोड आहे. तुझा सुद्धा कोड आहे. हा ना. अजून 50 रुपये ठेव ग. अशा करताना सकाळी उत्तर घ्यावा लागत आवाज देवा. आमच्या दोघांच्या लग्नाला 12 47 वर्ष झाले. अगं कधी शाळेत गेलती का ग तू? 12 47 वर्ष होता. देवाला चिडली नका रो. 24 वर्ष झाले. तसं आमच्या दोघा नवरा बायको जमत नाही. म्हणजे तुमच्या दोघा नवरा बायकोचा अजिबात जमत नाही देवा. अगं याला तर लई सोपा उपाय ग. चांगला आशीर्वाद दे देवा. असं ना? हा, याला एकदम सोपा उपाय. कोणता? जा बेटा, तू दुसरा नवरा करून घे, तू दुसरी बायको घे. माझे पाय मागून ये. सांग आपला बी चिरून घ्या. जाऊ नका, मी कोडे वेर का? असं घेऊन ये ना, आपण लवकर पाठवून दे. थांबा, जाऊ नका. आमचं कोड मार. तुझं काय कोड आहे रे उपर तुझ्या? जेव्हा आले अवघड प्रश्न आहे आमचा. काय अवघड प्रश्न आहे रे? ते पुत्र संतान होईना, लेकरू बाळ होत नाही, काय करावं? लेकरू बाळ होत नाही. अरे तू माणसात आहे का रे? आवाज यावा बसा मोठ्याला सांगा ना. असं बोंबाला द्यावा. ही मागची केली आता पोरं वाया करता केली. हा, पोरं वाया करता. म्हणजे माणसासाठी केली का काय? देवा, मनोलीच्या माणसासाठी नाही केली. असं ना? हा, चांगले डोळे उघडा. चौकी दे रे. चौकी भोदड चौकी नाही लागली. अरे भोदड चौकी नाही रे. मग तेव्हा बकरू. आता बकरी जाणेल कुठे? अरे ते बकरू नाही रे. तुला काही हक्क नाही का? जेव्हा चेष्टा न करू ना. लिंबू दे. लिंबू पाहून दे. याला पोरं लागत नाही का? कुठे लिंबू आणलेलंच नाही का मार्गाना? तेव्हा लिंबू द्या. अरे हाय का जाऊ रे? तेवढे लिंब खात्याचं पण आणलेली आहे देवा, लिंबू आहे. पोरं व्हायचं ना मला. तुला मंत्र सांगतो, ध्यानात ठेव रे. तुमच्या पाया डोळे उघडून चांगले मंत्र सांगा. मंत्र सांगतो, ध्यानात ठेव. पोरा करता तर जर कधी मंत्र ध्यानात नाही राहिला, हा आम्ही तुला कधीच पुत्र संतान होणार. असं नका करू, याच्यावर ठोकू नका पण अजिबात. मंत्र, हा मंत्र व्यवस्थित सांगा. ध्यानात ठेवशील, नाही लक्षात राहील लगेच. असं ना? मग रिंग रिंग लावूंगा चटुक वाजत तुझ्या चटन. हा गुरु मंत्र आहे का? आता याला काय करू? त्याला एक उपाय कर. लिंब्याला बापूच्या घरामध्ये जा. बरं गेलो. एक कळशी भरून पाणी घेऊन ये. पाणी कशाला लागलं? अरे सांगतो ना. हा, देवानं सांगितलं तेवढं ऐका. एक पहार घे. पहार बी लागत? हा. आता मग हिला इकडे घेऊन जा. बापरे, इकडे अंधारात काय करू? तिला खाली झोपवायचं. बुट्टीला लिंबू उशाला ठेवून द्यायचा. ही चौकी पार तिच्या बेमटात खोसायची. पार काढून घेतली, पडली, त्याच्यात एक कळशीभर पाणी सोडायचं बेमटात. मग 8 दिवसात पोट पाणी पिकून लगेच मोकळी. तुमचे पाय कोण? माझे पाय मागून आहे. त्याच्यावला दे का काय? आनंद झाला पण तुमच्या अंगात कोणतं जे येत नाही कळलं. माझ्या अंगात जर म्हणलं रे, पॅन्टी 2 पॅन्टी आहे, वर शर्ट आहे,
आहे हा त्यात आतमध्ये पाण्याला आहे कोणाला आहे? आज टोपी घरी विसरलो रे खरं सांगा. खरं जर म्हणलं हा. मुख्य जर म्हणलं कोणी मी तुमच्या